गजर कीर्तनाचा. जशी वारकरी संप्रदायामध्ये नाना आषाढी अनन्यसाधारण महत्व आहे. 1000 एकादशी केल्याचं पुण्य एका पारड्यात, एक आषाढी एकादशीचा उपवास केलेला पुण्य एका पारड्यात. तसं अनेक आषाढी एकादशी एका पारड्यात, तशा शिवरात्रीचं पुण्य तेही काही कमी नाही, तेही अनन्यसाधारणच आहे. लक्षात घ्या. आता व्यक्ती महत्व, स्थान महत्व, ग्रंथ महत्व, क्षेत्र महत्व, वस्तू महत्व, या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलंय. पंढरपूरला गेलो की पंढरीचं वर्णन, आळंदीला गेला की आळंदीतलं वर्णन, षष्टीला नाथबाबांच्या दरबारात आला तर नाथबाबांचं वर्णन, वाढदिवसाचं कीर्तन असलं की दहाव्याचं वर्णन. नाही ना? विठ्ठला विठ्ठला असं कसं होईल हो? जमणार नाही ते. म्हणून क्षेत्र महिमा, तिथं गेल्यावर क्षेत्राचाच महिमा गावावा लागतो. तसं आज अगदी शिवरात्री महिमा आहे, म्हणून भगवान शंकराची उपासना घडली पाहिजे. याकरता तुकोबरायांचा अभंग निवडलाय. एक वाक्य आपल्याला चांगलं ऐकायचंय. चांगले ऐकणारीच मंडळी आज. वारकरी संप्रदाय अनेकत्वामध्ये एकत्व दाखवतो. शब्द पहा, मी ज्या शब्दाचं विधान केलंय, वारकरी संप्रदाय अनेकत्वामध्ये एकत्व दाखवतो, पण इतर संप्रदायावर मी टीका करत नाही. ते एकत्वामध्ये अनेकत्वाचं दर्शन घडवतात. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदाय जगामध्ये, विश्वामध्ये श्रेष्ठ ठरला. वारकरी संप्रदाय कधी भेद करत नाही. भेद त्यांच्या दृष्टीसमोर नाहीये. जरा पाहिलं तर देवता भिन्न असतील, देवताच्या मूर्त्या भिन्न असतील, देवतेचा अधिकार भिन्न असेल, त्याचे नाव वेगळे वेगळे असतील, त्यांचा महिमा वेगळा वेगळा असेल, पण त्याच्यातलं चैतन्य वारकरी संप्रदायाने एक दाखवलं. एक अमृत अनुभवामध्ये वर्णन असं केलंय, ओठ 2 आहेत पण शब्द मात्र एकच निघतो. सगळ्याच लक्ष आता त्या विनेकऱ्याकडे आहे. विठ्ठला ज्ञानोबाराय खंडन मुंडन न्याय करताना अमृतानुभवाचं वर्णन करतात. ज्ञानच नाही तर अज्ञानाचा जन्मच कुठे? प्रकृतीच नाही तर पुरुष पाहण्यासाठी चक्षुर्वय सत्य, डोळ्याचा भासच कुठे? ही ज्ञानोबरांची भाषा आहे. डोक्याच्या वरून जाऊ शकते, दाट शक्यता. माऊली सांगतात, एक व्यक्तीनं 2 टिपर हातात घेतले लाकडाचे, आणि दोन्ही टिपर दिसायला वेगळे वेगळे. हे तर कळतं ना आपल्याला. लाकडाचे 2 टिपर वाळल्याले हातामध्ये घेतलेले, दिसायला वेगळे आहेत, पण ज्यावेळेस ते टिपरावर टिपरू आदळतना तर नाद मात्र एक निघतो. माऊली बोलतात. तसं डोळे प्रत्येकाला 2 आहेत, कावळ्याला सुद्धा 2 आहेत, फक्त बुबुळी एक आहे. विठ्ठला काय मोठी गंमत आहे. भगवंताने या सृष्टीला निर्माण करण्याकरता अनेक सायास केले आले, डोळे निर्माण केले. डोळे, या डोळ्याची देवता अश्विनी कुमार आहे. लक्षात घ्या. आणि अगदी या डोळ्यानं पाहताना, डोळे दिसायला 2 आहेत, मग दिसायला एक दिसायला पाहिजे ना. 2 कसं दिसेल? एकच दिसेल ना. नाकाला 2 असणारे छिद्र आहेत. ज्याला प्राणायाम करण्याचं ज्ञान आहे त्याला कुंभक, पूरक आणि रेचक हे ज्याला कळतं. डाव्या नाकपुडीनं श्वास घेणे, तो रोधन करणे, उजव्या नाकपुडीनं सोडणे, याला प्राणायाम असं म्हणतात. जागा सांगितल्यात ऐकणारी मंडळी म्हणून सांगतो. यम, नियम, प्राण, प्रत्याहार,
ध्यान, धारणा, आरस, मुद्रा आणि समाधी हे अष्टांग योग सांगितले. त्यातला पहिला योग म्हणजे प्राणायाम आहे. जाऊ द्या, नाहीच कळणार. नागपुड्या 2 आहेत, मग फोडणी दिल्याच्या नंतर वास 2 घरातला वेगळा वेगळा यायला पाहिजे. एका नाकाच्या 2 छिद्रातून वेगळे वेगळे सुगंध यायला पाहिजे एकाच टायमाला. असं होईल का? नाकाचे 2 छिद्र आहेत पण सुगंध एक, डोळे 2 आहेत पण सृष्टी एक, कान 2 आहे पण वाक्य एक, 2 टिपर आहे पण नाद एक. तर याच्याही पुढे जर सांगितलं तर 2 ओठ आहेत तर गोष्ट मात्र एक. विठ्ठला विठ्ठला माऊलीने अमृतानुभवात गोड ओव्या दिल्या. 2 टिपरी एक नाद, 2 होटी एक गोष्टी. हे जरी सगळं असेल तरीही एक दिसायला पाहिजे. मग व्यवहारात हे एक दिसतं तर मग आम्ही पाहताना 2 का पाहतो? आम्ही मुंगीमध्ये आणि राजामध्ये भेद का करतो? तुकोबरायांनी बाजूला काढला. जमलं तर बघा. तुकोबरायांची दृष्टी पहा. मुंगी आणि राजा आणि मुंगी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी शेव शपाकेच पंडित समदर्शना. आणि जर नाहीच कळलं तर 8व्या अध्यायातले ते प्रकरण बघा म्हणजे कळेल. विठ्ठल हे आपल्याला चिंतन पाहायचं होतं. मी पाहिलं टाकून जमत का? पुढं जमन, मागं नाही जमणार. विठ्ठल आता देवातला भेद सांगितला. गणपती दिसायला वेगळे, हनुमानजी दिसायला वेगळे, महादेव दिसायला वेगळे, पांडुरंग दिसायला वेगळे, चंद्र दिसायला वेगळा, सूर्य दिसायला वेगळा, देवी दिसायला वेगळी. बघा जरा बघा, ही देवता. आणि हिंदू धर्मात आहे, आपण रोज भक्ती करतो आणि त्याच्यातला आपला पहिला नंबर आहे. वार बदलला की देव बदलतो. हे बरोबर. हे शांत बसा जरा. विठ्ठला विठ्ठला एवढा मोठा भेद आहे. मग आम्ही तरी कुठे एका देवाची भक्ती करतो? सोमवार आला की भगवान शंकराच्या मंदिरात, मंगळवार आला की चाललाच आईकडे, बुधवार आला की पांडुरंगाकडे, गुरुवार आला की दत्तात्रय भगवान, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आले की चालले हनुमानजी शनी महाराजांकडे, रविवार आले की चालले खंडेरायाकडे, पुन्हा सोमवारी महादेव. म्हणजे आमची तरी भक्ती कुठं स्थिर आहे का? म्हणून उत्तर भारतामध्ये असा वाद सुरू होता. हर श्रेष्ठ आहे, हर श्रेष्ठ. महादेवाचे जेवढे भक्त आहेत त्याला कापडिया म्हणतात. शैव संप्रदाय म्हणतात त्याला, शैव संप्रदाय. ते आडवा भस्म लावतात गळ्यामध्ये, त्यांचं ते शिवलिंग असतं असं बघा. आणि ते इतर देवाची भक्तीच करत नाही. इतर देवाला पाहिलं की राग येतो त्यांना. एका बाजूनं पाहिलं तर त्यांची अनन्यता चांगली आहे, पण दुसऱ्या देवाची निंदा करतात, हे दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. मग असा भेद का असावा? मग काशीचे एक साधू गंगा प्रदक्षिणा करीत होते. त्यांच्या संग काही शिष्य मंडळी होती. भाऊ बरीच शिष्य मंडळी. त्यांचा एक मंदिरात गोदावरीच्या तीरावर महादेवाच्या मंदिरात मुक्काम झाला. योगायोग पहा, काही शिष्य भिक्षा मागायला गेले, काही शिष्य कपडे धुत होते गंगेकडे, काही शिष्य स्वयंपाक करीत होते. आता 2 शिष्य उरले. गुरु महाराज म्हणले माझे पाय दुखायला लागले, जरा पाय चोपून द्या. गुरुची सेवा करावीच म्हणून त्या दोन्ही शिष्यानं पाय दाबायला सुरू केले, चेपायला सुरू केले. एकानं उजवा पाय आपल्याकडे घेतला, एकानं डावा पाय आपल्याकडे घेतला. चांगला ऐका, आपण अभंगाशीच निगडीत आहोत. एकानं उजव्या पायाची सेवा करीत होता, एक डाव्या पायाचं. पण दोघांचं 1 घंट्यापूर्वी भांडण झालेलं होतं.
त्या दोन्ही शिष्य गुरुबंधूचं योगायोग असा की गुरुनं या कुस बदलली, अंग बदललं, कुस बदलली की डावा पाय खाली गेला, उजवा वर आला. मग नेमकं जो उजवा पाय डावा पाय दाबीत होता त्याने उजवा पायाला दाबायला सुरुवात केली. याला राग आला, माझ्या पायाला हात लावलाच का? तुम्ही सगळे जागेत ना? काय म्हणतात ते, माझ्या पायाला का हात लावला? पाय कोणाचा हे कळलं पाहिजे. माझ्या पायाला हात लावतो का? मी सुद्धा तुझ्या पायाला हात लावतो. त्यांनी त्या पायाला दुसऱ्या पायाला हात लावला. अहो दोघांचं भांडण झालं सोडा, पण दोघांना 2 लाकडं आणले, दोन्ही पाय हाणायला सुरू केले. गुरु मोठ्या मोठ्यानं बोंबलत होते, अरे तुमचं भांडण तिकडे जाऊ द्या, तुमचा झाला वाद, पण मी मार खातोय, दोन्ही पाय माझेच आहेत. लक्षात येऊ द्या मला काय बोलायचं ते. विठ्ठल दोन्ही पाय माझेच आहेत, लक्षात घ्या. राजे आग्र्याहून सुटले, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. थोडा इतिहास सांगायचा मला छंद आहे म्हणून बोलतो हा, आणि आपल्याला अभंगाच्या पॉइंटवरच बोलायचंय. राजे आग्र्याहून कसे सुटले, कसे गेले, हा प्रसंग फार मोठा आहे, मला पुढे बोलायचंय. 1665 चा प्रसंग आहे. राजे ज्यावेळेस आग्र्यातून बाहेर निघाले त्यावेळेस काळोजी कुंभारानं मदत केली. राजे मथुरेत आले, काशी पंताच्या वाड्यामध्ये थांबले, वेळ नव्हती, शंभू राजांना तिथं ठेवलं आणि राजे निघाले. पण निराजी पंतानं कपडे दिले राजांच्या जवळ. कपडे ऐका आता कोणते येत, कावानं भिजवलेले होते. काव हुरमुस, कावानं भिजवलेले कपडे राजांच्या हातात दिले आणि राजानं ते कपडे घेतले आणि आपल्या कपाळाला लावले. राजे म्हणतात, आनंदराव, निराजी पंत, हे कपडे घालणं सोपं आहे, पण या कपड्यात राहणं अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल. कपड्यात राहणं अवघड आहे. राजांचे डोळे पाण्यानं डबडबल्या गेले, राजांचे होठ थरथर कापू लागले. निराजी पंत, काय वेळ आली. राजे, शत्रूला हुलकणी देण्यासाठी आपल्याला हे कपडे घालावच लागतील. तेवढ्यात बहिर्जी नाईक जवळ आले. राज, तुम्ही सुद्धा साधूपेक्षा कमी नाहीयेत, तुम्ही सुद्धा कर्म योगी आहात, घाला कपडे. राजानं कपडे घालायला सुरुवात केली. लुंगी गुंडळली, तो अगदी असणारा भगवा शर्ट अंगात घातला, अगदी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, डोक्यावरचे केसाची जटा बांधली. काय सांगाव, कपाळाला आडवं भस्म लावलं. कुणी? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, याव चंद्र सूर्य तोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीतल्या तरुणाच्या हृदयामध्ये तेवत इतिहास ठेवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस राजानं कुबडी हातात घेतली, झोळी काखेत अगदी घेतलेली आहे, पायामध्ये खडावा घालू लागले, त्यावेळेस राजे दुःखी झाले. निराजी पंत, मला पहिल्यांदा दुःख वाटत होते कपडे घालताना, पण या कपड्यात किती आनंद आहे. राजवैभवाचा लोभ नाही, न राजकारण नाही, न डावपेच नाही, न समशेर नाही, न हिंसा नाही. किती आनंद आहे. पण तेवढ्यात निराजी पंतानं उत्तर दिलं, राजे, भविष्यात असे साधू जर महाराष्ट्रात पाहायचे असतील तर तुम्हाला भवानी हातात घ्यावाच लागणार आहे. लक्षात घ्या मी काय बोलतोय. आणि राजे निघाले. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. राजे दरकोस दरमुक्काम करीत 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 महाराष्ट्राच्या सीमेवर आले. कदाचित आपल्याला इतिहासामध्ये सांगताना या विषयाला हुलकणी बसू शकते, म्हणून मी आवर्जून तुमच्या पुढे सांगतोय. आज राजे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आणि राजानं आपल्या महाराष्ट्राच्या मातीचं दर्शन घेतलं. निराजी पंत, आपले लोक काही वेगळेच, काय प्रेम आहे आपल्या लोकांचं. आपल्या भूमीचा वायू वेगळाच, अन्नाची चव वेगळीच. आणि पहिलाच मुक्काम एका खेड्यामध्ये पडला. खेड्यामध्ये
राजे मारुतीच्या मंदिरामध्ये थांबले. 5-6 लोक होते हे सगळे बरोबर. आणि तेवढ्यामध्ये आज आपल्या उदरनिर्वाहाचं काय. त्यावेळेस राजे म्हणतात चिंता जगदंबेला आहे, देवाला आहे. दिवस मावळतीचा टाइम होता. लोक अगदी त्या मंदिरात येऊन दिवा लावित होते तेलाचा. आणि तेवढ्यामध्ये एक गरीब शेतकरी तुंबाड मिशा, 2 टांगी धोतर, 12 बंडी बांधलेली आणि अगदी खापराच्या पंतीत तेल आणलेलं, एक कापसाची वात हनुमानजीच्या मंदिरात आलं. आणि त्यानं अगदी दिवाबत्ती केली, 11 चक्रा मारल्या आणि या साधूकडं पाहिलं. त्या साधूला पाहिल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की या महात्म्याला आपण घरी जेवायला घेऊन जायला पाहिजे. बघा साधा बुक्का लावू द्या, काहीच कमी नाही. विठ्ठला ध्यानस्थ बसलेले होते. उद्याचा प्रवास आणि कोणत्या वाटाने जायचं हे राचूक वाटा शोधित होते. आणि तेवढ्यात तो जवळ आला. अडाणी होता पण भावनिक होता. अडाणी होता पण भावनिक होता. राजांच्या समोर आला आणि राजांच्या पुढे हात जोडले. महाराज, साधू महाराज. राजांनी डोळे उघडले. बोला, 2 घास खायला आमच्या घरी येताल? राजे गालात हसले. अरे दादा, आंधळा 1 डोळा मागतो, भगवान 2 देतात. आम्हाला भुका लागल्या, आम्ही यायला तयार आहे. अहो त्या माणसाचं काय भाग्य आहे. मी नाव सांगतो त्याचं जरा मग नंतर सांगतो. ते पुढं चलत होतं. गाट्या गोट्याचा रस्ता होता, अंधार होता. आणि अगदी त्यांनी आपल्या घरी नेलं. अगदी कौलारीचं छपर होतं. दारामध्ये 2 बैल होते बांधलेले. गोठ्यात एक काळी कपिली गाय होती. दारात तुळशी वृंदावन होतं. शिक्षण कमी होतं पण या मनात कुठेही आडी नव्हती. आज नाही बोललं तर बरं राहील. विठ्ठला हे 6 लोक माग येत होते. त्यांनी अगदी बकेटभर पाणी हातपाय धुवायला दिले. बसायला घोंगडं टाकलं. कोण्या अंगावर घोंगडं टाकलं तरी ते फाटकच होतं. राजांच्या लक्षात आलं. राजे मनात विचार करीत होते, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांची काय दयनीय अवस्था आहे. यांना सुखी करायलाच पाहिजे आपण. राजे घोंगड्यावर बसले. अहो ते लाजला माणूस. स्टील नव्हतंच त्यावेळेस, होतं ते तांब आणि पितळ कास. पण त्या गरीबाकडे तांब्याचा तांब्या कुठून येणार. पितळाचा तांब्या. त्यानं अगदी मातीच्या सुडग्यामध्ये पाणी आणलं आणि ते राजानं प्राशन केलं. तेवढ्यात त्या व्यक्तीची म्हातारी थोडी थकलेली होती पण कणखर आवाज होता. अगदी कटकी चोळी घातलेली ती खणाची म्हातारी. म्हातारीच्या हातात काठी होती. काठपदराचं लुगडं नेसलेली म्हातारी समोर आली. कोण रे तुम्ही. लेख सांगत होता, आई साधू महात्मेत. उत्तरे कुण आलेत. दक्षिणेकडे चाललेत. जेवायला आणलंय. अरे बरं झालं रे बाबा, तेवढंच त्यांची पायधूळ आपल्या घराला लागल. मी आत्ता स्वयंपाक करते म्हणून त्या सासू सुना स्वयंपाक करू लागल्या. खमंग बाजरीच्या भाकरी केल्या, पिठलं केलं, शेंगा समोर टाकल्या आणि म्हातारी राजांच्या समोर बसली. राजानं एक घास घेतला आणि राजांच्या डोळ्याला पाणी आलं. का आलं पाणी सांगू. राजांना राजगडावरचं दैवत आठवलं. राजांना माँसाहेब दिसल्या आणि माँसाहेबांची आठवण आली. किती दिवस झाले माँसाहेबांचं दर्शन नाही. टचकन डोळ्याला पाणी आलं आणि गालावून अश्रू ओघळू लागले. त्यावेळेस ती म्हातारी आपला पदर घेऊन राजांचे डोळे पुशीत होती. साधू बाबा, आमच्या घरी नका रडू हो. मी घास भरवते. त्यावेळेस थरथरता हात त्या म्हातारीचा आणि अगदी तो घास घेतला आणि त्या म्हातारीनं राजांना भरवला आणि राजांचा आवरलेला हुंदका बाहेर पडला. आजी, आज तुमच्या रूपात आम्हाला माँसाहेबांचं दर्शन घडतंय. जेवण झाले, बसले सगळे आणि त्यावेळेस माँसाहेबांची आठवण राजांना त्रास देत होती. म्हातारी म्हणत होती, बाबा का रडले. राजांना सांगायचं नव्हतं ना, सोंग उघडं करायचं नव्हतं. थोडं तिखट झालं होतं पिठलं म्हणून रडले नाही. गोडधोड जेवायला केलं असतं पण काय करावं. या मोगलांच्या
सैतानी वातावरणामध्ये घोड्याच्या टापाखाली आमच्या सगळे जमिनी तुडून निघाल्या, घरदार लुटल्या गेले. आणि म्हणतात तो दख्खनचा शिवाजी राजा त्यांनी कोंडून ठेवला. म्हातारी बोलती कोणापुढं? जरा बारकावा आहे, याला पुरावा आहे आणि इतिहास आहे. विठ्ठला एवढ्यामध्ये राजे चकाकले. त्यांना असं वाटलं यांनी ओळखलं का काय, पण नाही. पण ती म्हातारी रडू लागली आणि तिने गळ्यातल्या माळीवर हात ठेवला. सांगितलं, पांडुरंग निश्चित माझ्या शिवाजी राजांना आग्र्याच्या मगर मिठीतून सोडविल आणि तो राज्य स्वराज्य निर्माण करील. त्यावेळेस राजांच्या अंगावर शहारे उमटले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदू धर्म आणि मराठा घरामध्ये एकच विचार आहे, याचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य महत्वाचा विषय. मावळे अनेक होते, लोक अनेक होते, पण विचार मात्र एक होता, ध्वज मात्र एक होता. जरा बघा, आता दृष्टांत तिथं ठेवतो, राजे राजगडाला नंतर आले. पण सांगायचं काय होतं, सामान्य एक वयोवृद्ध म्हातारीही स्वराज्यासाठी चिंता करत होती. आणि राजानं तिच्या घरी जाऊन जेवण केलं. राजांना बरं वाटलं. राजे महाराष्ट्रात पुन्हा आले, राजगडाला आले. दृष्टांत संपला. वारकरी पंढरपूरला अनेक मार्गाने पंढरपूरला येतात, अनेक मार्गाने. पंजाब पासून अगदी विदर्भ, वराड, खानदेश, कर्नाटक, सगळ्या बाजूने वारकऱ्याच्या पताका पंढरपूरला येतात. जरा बघा, सगळे वारकरी वेगळ्या वेगळ्या भागातून येतात, पण त्यांचं लक्ष मात्र एक असतं. सगळे वारकरी भिन्न भिन्न दिसायला असतात, पण त्यांच्यामध्ये पताका मात्र एकच कलरची असते. लक्षात घ्या, सगळे वारकरी वेगळा वेगळा पखवाज वाजवतात, पण नाद मात्र एकच असतो. हेही तेवढंच खरंय. वारकरी सगळे भिन्न भिन्न असतात, पण ज्ञानोबा तुकोबा हा जो जप करतात तो मात्र एकच असतो. कुणीही पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या मंत्रातला, या श्लोकातला बदल करून दाखवा, होऊ शकत नाही. या नाम एकता. एका देवासाठी जाणे म्हणजे एकता. एक पखवाज नाद एकता. एक ध्वज हातात घेणे एकता. आणि एवढ्या वारकरी संप्रदायात एवढी एकता आहे, तर मग आता भिन्नता का? विठ्ठला गीतेतलं पहिलं प्रकरण पहा. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत मेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्र तस्य नामानि यानी कर्मप्यकम तस्य देवस्य सेवा. काय सांगतात भगवान? शास्त्र जगात अनेक असतील, गीतेसारखं शास्त्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, कृष्णासारखी भक्ती नाही, गोदावरी सारखी गंगा नाही, सह्याद्री सारखी पर्वत रांग नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही. आणि महाराष्ट्राचे राजे अनेक झाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही. अनेक असं अनेक बोलता येईल. लक्षात घ्या. मला एकच सांगायचं तुम्हाला आज, एक विठ्ठल विठ्ठल. आता जरा बघा, जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद 2, जड ईश्वराचा भेद 3, सजातीय भेद 4, विजातीय भेद 5 आणि स्वगत भेद 6. जरा ऐकायला जड जाईल, कारण की कीर्तनात या गोष्टी कमी झाल्यात. आता विठ्ठला जरा बघा, जड जडात भेद. या दगडासारखा हा दगड नाही, दगडासारखा दगड नाही. म्हणून एखाद्या वेळेस चिरबंदी भिंतीमध्ये सुद्धा कालांतरानं एक कच्चा दगड निघू शकतो. दगडासारखा दगड नाही, इटकरी सारखी इटकर नाही, माती सारखी माती नाही. काही जागेवर चोपन, काही जागेवर लाल, काही जागेवर तांबडी, काही जागेवर काळी, काही जागेवर पांढरी, वेगळं वेगळं माती जडामध्ये येतं. लक्षात घ्या, जडात जडात भेद, जड जडासारखं नाही.
बर ठीक. जीव आणि जड याच्यात भेद. शरीर जड आहे, जीव चैतन्य आहे, पण जीव जडासारखा नाही आणि जड जीवासारखा नाही. विठ्ठला पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11 व मन, हे झाले 11. 3 गुण घ्या त्याच्यामध्ये, बघा जरा. 5 प्राण घ्या त्याच्यात. 17 लक्षणे क्या बाजूला येतील, तेव्हा जीव नावाची दशा स्पष्ट होईल. जीव म्हणजेच काय? जीव म्हणजेच एखाद्या वस्तूवर जडलेली इच्छा, तृष्णा, वासना, या नाम जीव. विठ्ठला मग बघा तुम्ही, जडानं घेतल्याला जीवानं कोण्याही जीवाला ते त्याचा भोग भेटत नाही. डोळा पाहतो, कान ऐकतो, जिव्हा चाकते रस आणि तो पोटात जातो, उदरात जातो, समान वायू त्याला फिल्टर करतो, मलद्वारे तो विसर्जित होतो. ठीक, पण मोठी गंमत आहे. आंबा डोळा पाहतो, हात जाऊ पाय त्या आंब्यापर्यंत जातात, हात तो आंबा उचलतो, जिव्हा त्याची रस चाकते, पोट भरत आणि मारपाट खाती. लक्षात आलं का मला काय बोलायचं? तसं जड आणि जीव हे समान नाही, भेद आहे. आता याच्याही पुढे पहा. जड ईश्वराचा भेद. ईश्वर जड नाही, म्हणून त्याच्यातही भेद होऊ शकत नाही. याच्या जर पुढे पाहिलं तर सजातीय भेद. 10 आंब्याचे झाड आंब्याचेच आहेत, पण सगळेच गोड नाहीत, सगळे सारखे नाहीत. 50 गायी राखतोय गुराखी, पण सगळ्याच गायी सारख्या नाहीत, म्हणून सजातीय भेद. एवढे माणसं इथं बसले, प्रत्येकाला नाक आहे, डोळे आहेत, कपाळ आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण दिसायला सगळे सारखे नाहीत. एक नाही एका सारखे, एक नाही एका सारखे, भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती, एक नाही एका सारखे, भिन्न मग सांगा तुम्ही, एवढे लोक बसलेले आहेत, आपण पंढरपूरला तर एवढे लोक पाहतो, आळंदीला पाहतो, सगळ्याला नाक नाकाच्याच जागेवर आहे, डोळे डोळ्याच्याच जागेवर, कपाळ कपाळाच्या जागेवर, तोंड तोंडाच्याच जागेवर, पण दिसायला बघा सगळे चित्र वेगळे वेगळे. आणि जर तसं झालं असतं तर कोणी कोणाचे पैसे आणले असते. जमल का? डबल रूल. सारखा जर दिसत असेल तर दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. सजातीय, याच्यावर बरंच बोलताय ना. हा, आता विजातीय. विजातीमध्ये स्त्री आणि पुरुष घेऊ आपण फक्त. आमच्या गुरु महाराजांनी नेहमी सांगायचं, पुरुष त्याचा आत्मा, पुरुषलिंगी, त्याला आत्मा हा शब्द दिला गेला. पुरुषाचा आत्मा तो आत्मा. आमच्या महाराजांनी सांगायचं, स्त्रीच्या हृदयात जो आत्मा आहे त्याला आत्मिका म्हणत नाही. मोठी खोबी आहे. हे जरा जड जाईल, पण त्याला माझा नाही लागेल. लक्षात घ्या. म्हणून नारीच्या, माता भगिनीच्या हृदयातला जो आत्मा आहे, चैतन्य शक्ती आहे, त्याला सुद्धा आत्माच म्हटलं जातं, आत्मी भाव नाही. याच्या पुढे वेदांत आहे, पण तो कीर्तनात चलत नाही. विठ्ठला विठ्ठला. लक्षात घ्या. म्हणून 2 भाव सांगितले, विजाती, स्त्री आणि पुरुष, भेद.
आणि स्वगत भेद, स्वतः मधला भेद. कान हात एकाच देहाचा आहे पण सारखा नाही. डोळे आणि नाक एकाच देहाचे आहेत पण सारखे नाही. जिव्हा आणि ओठ एकाच देहाचे आहेत पण सारखे नाही. एकाच देहाचे दोन्ही पाय आहेत पण सारखे नाहीत. लक्षात घ्या, काय मोठी गंमत आहे. याला स्वगत भेद म्हणतात. महात्मे याच्याही पुढे बोलतात. आता दृष्टी सृष्टी भेद म्हणतात त्याला. काय म्हणायचंय? दृष्टी सृष्टी भेद. डोळ्यानं दिसणारा भेद पण असायला अभेद. एक दृष्टांत सांगतोच आठवला म्हणून. जरा भजन करा. विठ्ठला कसा भेद आहे तर बघा तुम्ही. एक अगदी कोल्हापूरचं दौंडीवरचं कुस्ती करणारा पहिलवान, कधी रामायण नाही, कधी कीर्तन नाही, कधी भजन नाही, कधी वर्गणी नाही. या डोक्याला मुंडस बांधायचं, अगदी कानात बाळ्या. पण एक दिवस ते यात्रेत गेलं, खंडेरायाची यात्रा. तिथं गेल्याच्या नंतर कुस्तीचा डाव झाला. मग असं फिरत 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 कटलरीच्या जनरल स्टोअरच्या दुकानं होत्या. त्या जनरल स्टोअरच्या दुकानामध्ये बऱ्याच लोकांना आरशे ठेवले होते इकायला. आरशे नाही कळले तर दर्पण, भिंग, आईना असं म्हणता येत. पण त्याला बरेचसे लोक असं म्हणायचे की तू तुझ्या बापासारखीच कुस्ती करतो. पण त्यानं त्याचा बाप पाहिलेला नव्हता. लहानपणी, याच्या लहानपणी तो वारला होता बाप. त्याने बाप काय बघितला नव्हता. त्याला कुतूहल वाटायचं. त्यांनी कुस्ती केली की लोक म्हणायचे बापासारखाच आहे. एक दसरंग घेतली की चितपट, अरे काय कुस्ती करतो, वा वा. मग त्यानं एक दिवस असं विचारलं होतं जुन्या लोकांना, माझा बाप दिसायला कसा होता. त्यावेळेस ते मोबाईल नव्हते ना फोटो काढायला. हे लगेच काढल्या जातात आणि लगेच डिलीट केल्या जातात. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते. लक्षात घ्या. मेमरी भरल्यावर काय करणार आहे आपण, काय बोलणार आहे आपण. लक्षात घ्या. तुम्ही काय मी काय एकच ना. कॅमेरे नव्हते, फोटो काढायला चित्रकला त्या काळात होती फक्त. मग त्या बापाचं चित्र नाही पाहिलं नाही. लोक म्हणायचे तुझा बाप तुझ्यासारखा, दिसायला तसाच. याच्या डोक्यात तेवढंच होतं. ते कटलरी दुकानावर आलं, आरशाच्या पुढे उभा राहिलं. त्याला त्याचं काय दिसलं, प्रतिबिंब, त्याचं चित्र त्याला दिसलं. आणि त्यावेळेस तो कटलरीवाल्याला काय म्हणतो, दादा आमच्या बापाचा फोटो तुमच्याकडे कस काय आला. जागेत का झोपले. ते म्हणला बापाचा फोटो काढायला मी काय मागच्या जन्मी काय फोटोग्राफर होतो का. अरे हे आरसा आहे. म्हणले मला माहिती नाही. बघ याच्यात चित्र दिसतंय बापाचं माझ्या. कारण की बरेचसे लोक म्हणतात तुझ्यासारखा तुझा बाप होता. केवढ्याला द्यायचा आरसा बोल. आता दुकानदार म्हणला बापाचा फोटो म्हणून घेतला तरी पैसे येणार आहेत आणि आरसा म्हणून घेतला तरी फोटो येणार, पैसे येणार आहेत. घेऊ द्या घेऊ द्या म्हटल्याच्या नंतर 500 रुपये किंमत सांगितली, दिली त्याने. आरसा उचलला आणि तो तसाच घेऊन असाच आला. काय आनंद वाटत होता त्याला. बाबा किती दिवस झाले तुमचं दर्शन नव्हतं, बघा आज मला तुम्ही मला प्रत्यक्ष दिसतात. खरं काय होतं, खरं काय होतं, आरसा होता. घरी घेऊन गेला, पुढच्या बैठकीत तो आरसा लावला. लोकांच्या दृष्टीनं आरसा, याच्या दृष्टीनं याच्या बापाचं प्रतिबिंब. लक्षात घ्या. मग त्यानं काय करायचं, चांगला सुंदर गुलाबाच्या फुलाचा हार आणला, त्या आरशाला घातला, बापाच्या फोटोला घातला. लक्षात येऊ द्या मला काय बोलायचं ते. मग अगदी सुगंधित सेंटेड उदबत्ती अगरबत्ती आणली आणि त्याच्या पुढे लगे अगरबत्ती नैवेद्य व्हायला. रोज अगरबत्ती. पण पत्नी स्वयंपाक घरातून विचार करीत होती, कधी ज्ञानेश्वरी पानाला बसत नव्हतं, कधी वर्गणी देत नव्हतं, भजन नाही. आज लयच भक्तीला लागलं, कोण गुरु भेटला याला. मग ते बाहेर गेलं आणि ती चपात्या लाटीता लाटीता बेलनं घेऊन बैठकीत आली. तिने त्या आरशात पाहिलं. आता तिला काय दिसलं बोला. कीर्तन लय सोपं असतं कळलं तर. तिनं आरशात पाहिलं, नाकात नथ, आडवं कुंकू लावल्यालं,
आणि काय सांगा प्रतिरूप दिसलं तिला आणि मग ती काय म्हणती तरी म्हणलं लक्षात आलं का तुमच्या आता थोडं 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 आलं तरी म्हणलं एवढ्या उदबत्त्या कमूनच वळी त्याला घरी येऊ दे म्हणजे टक्कलच फोडी ते त्याचा आता काय सांगावं एका बेलण्यात तर ते आरसा फोडून टाकला या टवळीला घरात आणलं का नाहीच कळलं का टवळीला हिच्या दृष्टीनं स्त्री दिसत होती त्याच्या दृष्टीनं बाप दिसत होता असायला फक्त आरसाच होता हा दृष्टी सृष्टीचा भेद आहे विठ्ठल ज्ञानोबरायांनी गोड ओवी दिली आपणची विश्व जहाला